ययाती मागे वळून पाहू लागला. त्याचा चेहरा चमकला. त्याने शांतपणे यदूला जवळ बोलावले. तो पुढे आल्यावर त्याला म्हणाला की यदू, तू मला ओळखलेस का? मी तुझा पिता. यदू, तुझ्या बापावर तुझे प्रेम आहे ना? आणि माझ्यासाठी कुठलाही त्याग तू करू शकतोस ना? यदू म्हणाला, मातृदेवो भव, पितृदेवो भव, अशी धर्माची आज्ञाच आहे. ययातीचा हेतू समजताच देवयानी किंचाळली. देवयानीने 18 वर्षे ययातीवर सूड घेतला होता. आता तिच्यावर सूड घ्यायची ही सुवर्ण संधी ययातीला मिळाली होती. एखाद्या भुकेल्या वाघाप्रमाणे त्याची स्थिती झाली होती. त्याची कामुकता, त्याची सुडाची इच्छा, त्याच्या सगळ्या वासना चवताळून उठल्या. शुक्राचार्यांची भीती आता त्याला उरली नव्हती. या क्षणी यदूचे यौवन आपल्याला मिळावे आणि देवयानीच्या डोळ्यांदेखत रंगमहालात जाऊन त्या सुंदर तरुणीच्या गळ्यात गळा घालून तिला बाहेर घेऊन यावे. या एका इच्छेने ययातीची सगळी बुद्धी बधीर करून टाकली होती. तो यदूला म्हणाला, यापुढे राजा राहायची माझी इच्छा नाही. तुला अभिषेक करावा असे मला वाटते, पण हा अभिषेक फक्त माझा मुलगा म्हणून तुला होणार नाही. त्यासाठी तुला... तो पुढे काही बोलणार इतक्यात देवयानी मध्येच ओरडली, महाराज, महाराज, तुम्ही राक्षस आहात. पण तिच्याकडे लक्ष न देता ययाती यदूला म्हणाला की माझे वार्धक्य तुला दिसतंय ना? एका शापाने ते माझ्या नशिबी आले आहे. राज्याच्या मोबदल्यात ते घेणारा माझ्या कुळातला, माझ्या रक्ताचा एक तरुण मला हवा आहे. माझा मृत्यू ज्या क्षणी होईल त्या क्षणी त्याचे यौवन त्याला परत मिळेल. हे खरे आहे. तुझ्या आईला विचार हवं तर. ययातीचे पहिले शब्द ऐकताच यदू दचकला. 4 पावले मागे गेला आणि मग लगबगीने देवयानीकडे गेला. देवयानीने त्याला घट्ट पोटाशी धरले आणि म्हणाली, यदू, तुझ्या वडिलांना अजून तरुण होण्याचे वेड लागले आहे. वेड्या माणसाशी बोलण्यात काहीच अर्थ नसतो. चल आपण राजवाड्यावर जाऊ. यांना बसू दे इथे, त्यांचे पांढरे केस कुरवाळत. यदूने ययातीकडे केविलवाण्या दृष्टीने पाहिले. ययातीला त्याच्या नजरेत नकार दिसत होता. ययातीची आशा मावळली. यदू बरोबर आलेल्या तरुणाकडे पाहत देवयानीने त्याला त्याचे नाव विचारले. तो तरुण नम्रतेने देवयानीला म्हणाला, आई, मी कोणी परका नाही. युवराजांना ज्याचं भय वाटतंय ते करायला मी तयार आहे. ययातीची आशा पालवली. तो त्या तरुणाला म्हणाला की तू माझे वार्धक्य घ्यायला तयार आहेस? तो तरुण आनंदाने हो म्हणाला. पण ते तुला घेता येणार नाही. माझ्या कुळातल्या, माझ्या रक्ताच्या तरुणालाच माझे वार्धक्य घेता येईल, असे ययाती म्हणाला. यावर माझ्या शरीरातल्या रक्ताच्या कणाकणावर तुमचाच अधिकार आहे महाराज. मी तुमचाच मुलगा आहे, असे तो तरुण म्हणाला. त्याचे हे शब्द कानी पडताच देवयानी थरथर कापू लागली. तरुणाकडे रोखून पाहत ती म्हणाली, महाराजांना एकच मुलगा आहे. राज्यावर त्याचाच अधिकार आहे. तो तरुण म्हणाला की त्याला राज्य नकोय. त्याला पुत्रधर्म पाळायचा आहे. त्याला बाबांची इच्छा पूर्ण करायची आहे. तो महाराजांचा मुलगा आहे. महाराजांचे वार्धक्य घेण्याचा त्याचा अधिकार कोणी अमान्य करू शकत नाही. देवयानी रागाने त्याच्याकडे पाहत म्हणाली, तू शर्मिष्ठेचा मुलगा आहेस? तो म्हणाला, हो, माझे नाव पुरू. ययातीने पुरूकडे पाहिले. तो स्तब्ध उभा होता. त्याच्या चेहऱ्यावर भीतीचे कुठलेही चिन्ह दिसत नव्हते. ययातीने पाहिलेला चिमुकला पुरू आता तारुण्याच्या उंबरट्यावर उभा असलेला पुरुष झाला होता. भविष्याची कितीतरी सुखस्वप्ने त्याच्या तरुण डोळ्यांनी पाहिली असतील. त्याचे मन कदाचित कुठल्या तरी मुलीवर जडले असेल. युद्धावरून परत आल्यावर या शूर प्रियकराशी आपले लग्न होईल या आशेने कुणीतरी तरुणी त्याच्या वाटेकडे डोळे लावून बसली असेल. अशा पुरूजवळ ययाती यौवनाची मागणी करत होता. त्याचे वार्धक्य पुरूला द्यायला तो निघाला होता. ज्याचे जावळ मी प्रेमाने कुरवाळले तो पुरू सगळे केस पांढरे झालेला वृद्ध म्हणून समोर उभा राहिला तर आपल्याला पाहावेल का, असे ययातीच्या मनात येऊ लागले. त्याचे मन तळमळू लागले. पण पुन्हा मनातल्या सगळ्या वासना त्याच्या कानात ओरडू लागल्या. 2-4 वर्ष तुझं वार्धक्य घेतल्याने पुरूचे असे काय मोठे नुकसान होणार आहे? या मोबदल्यात त्याला राज्य मिळणार आहे. काही वर्ष मनसोक्त उपभोग घे. सर्व वासना शांत कर आणि मग पुरूचे यौवन त्याला परत दे. पुरू पुढे आला. त्याने त्याचे डोके ययातीच्या पायावर ठेवले आणि म्हणाला की बाबा, राजकन्या असूनही आपल्या कुळासाठी दासी झालेल्या आईचा मी मुलगा आहे. मी आपलं वार्धक्य घ्यायला तयार आहे. ठीक आहे. हे 2 शब्द ययातीच्या तोंडून बाहेर पडले. लगेच त्या शब्दांचा अर्थ लक्षात येताच ययातीने डोळे मिटून घेतले.
काही क्षणांनी पुरूला आशीर्वाद देण्यासाठी त्यांनी ते उघडले, पण त्याला आशीर्वाद द्यायला ययातीचा हात वर येईना. समोर उठून उभा राहिलेला पुरू जख्ख म्हातारा झाला होता. हा चमत्कार पाहून देवयानी हताश झाली. यदूला घेऊन ती लगेच महालातून निघून गेली. पुरू आरशासमोर जाऊन उभा राहिला. त्याने त्याचे रूप बघितले. क्षणभर दोन्ही हाताने त्याने त्याचे तोंड झाकून घेतले. त्याला त्याच्या त्यागाचा पश्चाताप होत आहे की काय असे ययातीला वाटले. पण लगेच शांत चेहऱ्याने तो मंचकावर जाऊन बसला. ते पाहून ययातीचे मन थोडे स्थिर झाले. स्वतःच्या प्रतिबिंबाकडे ययातीला मगाशी पाहवत नव्हते, पण आता त्याला पुरूकडे पाहवत नव्हते. नगर सोडून जाताना शर्मिष्ठाने निरोप पाठवला होता की महाराजांचा वरदहस्त सदैव पुरूच्या मस्तकावर असावा, पण आज मीच त्याच्या मस्तकावर वज्राघात केला आहे. त्याच्या जवळ जाऊन त्याला घट्ट पोटाशी धरावे, त्याचे सांत्वन करावे असा विचार ययातीच्या मनात येऊन गेला, पण तो क्षणभरच. तसे करण्याचा त्याला धीर होईना. 4 क्षणात इकडचे जग तिकडे झाले होते. कठोर सत्य वृद्ध पुरूच्या रूपाने त्याच्याकडे टक लावून पाहत होते. इतक्यात आरशात ययातीला स्वतःचे प्रतिबिंब दिसले. तो पूर्वीपेक्षाही अधिक तरुण दिसू लागला होता. तो रंगमहालाकडे वळला. रंगमहालात आला तेव्हा ती तरुणी मंचकावर उठून बसली होती. इकडे तिकडे आश्चर्याने पाहत होती. आपण या महालात केव्हा आलो, कसे आलो हे कोडे तिला काही केल्या उलगडत नव्हते. तिने ययातीकडे पाहिले. ती हसली. त्याच्या मनाचे सार्थक झाले असे त्याला वाटले. पण तो पुढे झाला तसे तिच्या चेहऱ्यावर भीतीची छटा उमटली. ती उठली आणि दूर कोपऱ्यात जाऊन उभी राहिली. ययाती तिचा हात धरण्यासाठी पुढे झाला, पण इतक्यात बाहेरच्या महालात कोणीतरी हुंदके देऊन रडू लागले. ययातीचा हात जागच्या जागी लुळा होऊन पडला. सुरुवातीला त्याला वाटले की बाहेर पुरू रडत असावा. आपल्या अविचारी त्यागाचा त्याला पश्चाताप होत असावा, पण ऐकू येणारे हुंदके स्त्रीचे होते. पुरूला बाहेरच्या महालात ठेवून आपण आत आलो ही फार मोठी चूक केली असे त्याला वाटले. त्याला आधीच दुसरीकडे पाठवून द्यायला हवे होते. परम सुखाच्या क्षणी असले व्यत्यय त्याला नको वाटले. तो रागारागाने बाहेर आला. पुरू मंचकावर पुतळ्यासारखा बसला होता. त्याला मिठी मारून एक स्त्री रडत होती, हुंदके देत होती. त्या स्त्रीला पाहताच पृथ्वी दुभंगून तिने आपल्याला पोटात घेतले तर फार बरे होईल असे ययातीला वाटले, कारण ती शर्मिष्ठा होती. ययातीला तिच्याकडे पाहावेना. तो खाली मान घालून उभा राहिला. त्याची संवेदना बधीर होऊ लागली. त्याने डोळे मिटून घेतले. तो जागच्या जागी खिळून राहिला. आज ययाती शर्मिष्ठेचा शत्रू झाला होता. शर्मिष्ठेचे अश्रू ययातीच्या पायावर पडत होते. त्यातला प्रत्येक अश्रू त्याच्या काळजाला डागण्यात येत होता. ययातीने पितृधर्म लाथाडला होता, वात्सल्य लाथाडले होते, माणुसकी लाथाडली होती. अनिर्बंध वासनेच्या हातातले कोलीत तो झाला होता. स्वतःच्या क्षणिक सुखासाठी पोटच्या गोळ्याचा बळी त्याने घेतला होता. ययाती विचार करू लागला. शर्मिष्ठेला सुखी करायची असेल तर पुरूचे तारुण्य त्याला परत दिले पाहिजे, एका क्षणाचाही विलंब न करता. पण त्याच्या मृत्यूशिवाय त्याला तारुण्य परत करण्याचा दुसरा मार्ग नव्हता. ययातीने शर्मिष्ठेकडे पाहिले. किती आशेने ती त्याच्याकडे पाहत होती. आजपर्यंत कधीही न दिसलेला त्याच्या मनातला एक कोपरा त्याला दिसू लागला. त्या कोपऱ्यात एक मंद ज्योत तेवत होती. स्वतःसाठी जगण्यात जेवढा आनंद आहे त्याच्यापेक्षा दुसऱ्यांसाठी जगण्यात, दुसऱ्यासाठी मरण्यात शतपटीने अधिक आनंद आहे हे त्याला जाणवले. शुक्राचार्यांनी त्याचे बाह्य रूप बदलून टाकले होते. आता शर्मिष्ठा त्याचे अंतरंग बदलून टाकत होती. त्याने न पाहिलेला ययाती त्याच्या समोर उभा राहिला. तो मृत्यूच्या खांद्यावर हात ठेवून म्हणत होता, या जीवनात 2च गोष्टी खऱ्या आहेत, प्रीती आणि मृत्यू. ययातीने शर्मिष्ठेचे दोन्ही हात हातात घेऊन तिला उठवले. तिचे डोके थोपटत तो म्हणाला, क्षमा, काही काळजी करू नकोस. देवाच्या दयेने सगळे सुरळीत होईल. शर्मिष्ठेने करून स्वरात, पुरू पहिल्यासारखा होईल का असे विचारले तेव्हा ययाती हसत उत्तरला, हो, या क्षणी होईल. शर्मिष्ठा म्हणाली, नाही, पुरू पहिल्यासारखा होणार नाही. त्याला कुणीतरी भयंकर शाप दिला आहे. पण हा शाप कोणी दिला? शुक्राचार्यांनी. माझ्या पोराने यदूचे प्राण वाचवले, पण त्या देवयानीला काही त्याची दया आली नाही. काय झालं हे? तिचे अश्रू पुसत ययाती म्हणाला की शांत हो, तुझा पुरू पूर्वीसारखाच होईल. त्याला शुक्राचार्यांनी शाप दिला नाहीये, मीच दिला आहे. हे ऐकून शर्मिष्ठा दचकली.
आश्चर्याने त्याच्याकडे पाहू लागली. ययाती म्हणाला की तो पितृधर्म विसरला होता, माणुसकी विसरला होता. शापाने त्याला आलेले वार्धक्य त्याने पुरूला दिले. त्याचे तारुण्य ययातीने घेतले. हा लंपट, कामुक, अधम ययाती तुझा अपराधी आहे, पुरूचा अपराधी आहे. शर्मिष्ठा वेड्यासारखे त्याच्याकडे पाहू लागली. त्याच्या बोलण्यावर तिचा विश्वास बसत नव्हता. त्याच्यावरची तिची श्रद्धा पाहून ययातीला भरून आले. गेल्या 18 वर्षात ययाती त्याचा आत्मा गमावून बसला होता. गमावलेला आत्मा शोधून काढण्याचा आता एकच मार्ग त्याला मोकळा होता, आणि तो म्हणजे ज्या शरीराच्या क्षणिक सुखासाठी तो राक्षस झाला होता, त्या शरीराचा हसत मुखाने त्याग करणे. प्रीतीच्या उत्कटतेने मृत्यूला मिठी मारून पुरूला त्याचे तारुण्य परत देणे. पुरूसाठी मला मृत्यू स्वीकारला पाहिजे. हे ऐकताच शर्मिष्ठा म्हणाली की ती जशी आई आहे तशी पत्नी सुद्धा आहे. तिला तिचे दोन्ही डोळे हवे आहेत. तिला पुढे बोलवेना. तिचे आपल्यावरचे प्रेम पाहून ययाती गहिवरून गेला. पण ही वेळ प्रेमाचे दान घेण्याची नव्हती, तर त्या दानाची पुरेपूर परतफेड करण्याची होती. रात्र फार झाली आहे. उद्या सकाळी आपण नीट विचार करू. काही झाले तरी तुझा पुरू पूर्वीसारखा होईल असे मी तुला वचन देतो, असे ययाती शर्मिष्ठेला म्हणाला. आणि शर्मिष्ठेची पाठ फिरताच त्याने शुक्राचार्यांचे स्मरण केले, आणि तो मनात म्हणू लागला, हे उसने यौवन मला परत द्यायचे आहे. ते ज्याचे त्याला परत मिळावे म्हणून मी मृत्यू स्वीकारायला तयार आहे. हे ययातीने दोनदा म्हटले. शर्मिष्ठेच्या पाठमोऱ्या आकृतीकडे पाहत ययाती हे शब्द तिसऱ्यांदा मनातल्या मनात उच्चारू लागला. त्यावेळेला एकदम सगळा महाल मुलांच्या खेळण्यातल्या एखाद्या चक्रासारखा गरगर फिरत आहे असा त्याला भास झाला. आणि त्या भासातच त्याच्या कानावर शब्द आले, कचदेव आले आहेत. आणि पुढच्याच क्षणी ययाती खाली कोसळून पडला.